जयपूरमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यावरती झालेल्या थप्पड हल्ल्यामध्ये 16 जून रोजी सकाळपर्यंत सर्वात मोठा राजकीय भूकंप झालाय। हा हल्ला कोणी केला, पोलिसांच्या चौकशीमध्ये नेमकं काय बाहेर आलंय आणि आज सकाळी नागपुरामध्ये पाऊल ठेवताच अभिजित दिपकेने थेट कोणावरती निशाणा साधलाय, नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात। नमस्कार, मी दुर्गा। जयपूरच्या शहीद स्मारकावरती नीट पेपर फुटीच्या विरोधामध्ये मोर्चामध्ये दिपकेंना खांद्यावरती घेतलेलं असताना भर गर्दीत 4 कानशिलामध्ये मारण्यात आल्या। समर्थकांनी हल्लेखोराला जागेवरच थोपटलंय। आता सर्वात मुख्य प्रश्न, तो मारहाण करणारा नेमका कोण होता आणि त्यानं दिपकेंना मारहाण का केली आहे? पोलिसांनी अटक केलेल्या मुख्य हल्लेखोराचं नाव आहे राकेश गुज्जर। हा जयपूरमधील स्थानिक तरुण असून तो एका विशिष्ट विचारसरणीच्या राजकीय गटाशी जोडलेला आहे। त्यानं मारहाण का केली आहे तर पोलिसांच्या चौकशीत आणि स्वतः राकेश गुज्जरनं सोशल मीडियावरती जारी केलेल्या व्हिडिओमध्ये त्यानं मारहाणीचं कारण सांगितलंय। त्याचा आरोप आहे की अभिजित दिपके हे नीट पेपर फुटीचे निमित्त करून आंदोलनाच्या नावाखाली देशामध्ये टूलकिट चालवत आहे आणि देशविरोधी अजेंडा पसरवत आहेत। राकेश गुज्जरच्या मते दिपकेंची मानसिकता ही जिहादी आहे आणि ते देशाची प्रतिमा डागाळत आहे। याच कथित राष्ट्रवादाच्या रागामधनं आणि देशामधनं त्यानं थेट मंचावरती घुसून दिपकेंवरती 4 थप्पड मारल्याचं समोर आलंय। पण आज सकाळी नागपूर विमानतळावरती पोहोचताच अभिजित दिपकेंनी पत्रकार परिषद घेतली आणि थेट बॉम्ब फोडलाय। दिपके यांनी आरोप केला आहे की त्यांच्यावरती हल्ला करणारे तरुण हे थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी म्हणजे RSSशी जोडलेले आहेत। दिपके म्हणाले आहेत, हे लोक आमचा आवाज दाबण्यासाठी हिंसेचा वापर करतायत, कारण प्रस्थापित व्यवस्था आमच्या 2 कोटी फॉलोअर्सच्या ताकदीला घाबरत आहे। या थेट आरोपामुळे आता या प्रकरणाला प्रचंड मोठं आणि राजकीय वळण मिळालं आहे। हा मुद्दा आता फक्त राजस्थान पुरताच मर्यादित राहिलेला नाहीये, तर आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करत केंद्र सरकारवरती थेट हल्ला चढवलाय। सिसोदिया यांनी एक्स ट्विटरवरती आपली पोस्ट केली आणि त्यामध्ये म्हटलंय की एका घाबरलेल्या आणि भ्रष्ट राजाच्या गुंडांच्या सैन्यानं केलेला हा भ्याड हल्ला आहे। लाखो तरुणांच्या भविष्याशी खेळणारे पेपर लीक करतात आणि आता शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागणाऱ्या विद्यार्थ्यांवरती थेट थप्पड चालवतात। ही लोकशाहीची थट्टा आहे, अशी आक्रमक प्रतिक्रिया विरोधकांकडून येत आहे। हल्ला झाल्यानंतर घटनास्थळी प्रचंड असा तणाव निर्माण झाला होता। कार्यकर्त्यांनी हल्लेखोरांना घेरलं होतं, पण अभिजित दिपके यांनी स्वतः मंचावरनं समर्थकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आणि हल्लेखोरांना पोलिसांच्या स्वाधीन करायला लावलंय। त्यांनी स्वतःला गांधी आणि आंबेडकरांचे अनुयायी म्हणत अहिंसेचा मार्ग सोडणार नसल्याचं म्हटलंय। जयपूर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत या प्रकरणी मुख्य आरोपी राकेश गुज्जर यासह 6 जणांना गजाआड केलाय। परंतु हल्लेखोरांच्या समर्थकांकडनं CJPला जिहादी आणि टूलकिट संघटना म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे। दिपकेंनी ठणकावून सांगितलंय, एकदा काय 10 वेळा मारा, पण केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आमची जी मागणी आहे ती आम्ही सोडणार नाही। आणि आज संध्याकाळी 4 वाजता नागपूरच्या संविधान चौकात आमचे आंदोलन अधिकच ताकदीनं सुरू राहील। दरम्यान थप्पड मारून देशामधील तरुणांचा आक्रोश थांबवता येईल का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा।